तस्मै श्री गुरुवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय, श्री नित्यानंद भगवान की जय, श्री प्रियानंद महाराज की जय, श्री दादा श्री महाराज की जय, सर्व संतन की जय। आज आपल्या भाग्याने पुन्हा आपल्याला प्रसन्न आठवले साहेब, त्यांच्या नावातच प्रसन्न आहे आणि जे आठवले ते आपल्याला सांगतात आहेत. तर आज पुन्हा आपल्याला त्यांचा ज्या ध्यानाचा रसास्वाद घ्यायला मिळतो आहे, तेव्हा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मंत्रपुष्प गुंफावं. हे आपलं 23वा आहे. नमस्कार. श्री गणपती छत्रपती शिवाजी महाराज, गुरुदेव दत्त आणि माझे गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना वंदन करून आणि आयोजकांचे आभार मानून मी आजचा विषय सुरू करतो. त्याआधी आपण प्रार्थना घेऊया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. आपण आत्ताच दिवाळी साजरी केलेली आहे. वसुबारसेपासून सुरू झालेली दिवाळी भाऊबीजेच्या दिवशी समाप्त होते. पूर्वीच्या काळी मला आठवते लहानपणी आमच्या 8 दिवस आणि 8 दिवस नंतर सुद्धा त्याचा आनंद चालू असायचा. कारण मुळात दिवाळी हा आनंदाचा सोहळा आहे किंवा पर्व आहे. कारण ते 1-2 दिवसाचं असं ज्याला आपण म्हणूया की ते 1-2 दिवसाचं सेलिब्रेशन नाहीये. मुळात दीपावली हा शब्द दिव्यांची आरास किंवा दिव्यांची रांग, पत्रावळी हा शब्द आपण ऐकला असेल की पत्र म्हणजे पानं असतात, ती विशिष्ट पद्धतीने त्यांची मांडणी करून त्यापासून ते जेवणासाठीचं पात्र पूर्वी तयार केलं जायचं, पत्रावळी. तसं दीपावली म्हणजे दिव्यांची आरास करणं. आता दिव्यांची आरास का? तर त्या पणतीच्या उजेडामध्ये शक्ती असते, एक चैतन्य असतं. तुमच्या घरातील मनातील जे काही किलमिश म्हणा किंवा जी काही निराशा वर्षभराची जमा झाली असेल, ती त्या निमित्ताने जाळून टाकायची. जाळून टाकायची म्हणजे कसं, तर ती मनातनं पूर्ण काढून टाकायची. मन दिवाळीनंतर पुढे पूर्ण साफ झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या मागच्या ज्याला आपण म्हणतो कटू गोष्टी, निराशाजनक गोष्टी, ज्या आठवणी म्हणा किंवा प्रसंग म्हणा, ते विसरून गेले पाहिजेत. आणि दिवाळीनंतर पुन्हा ज्याला आपण म्हणू की मन साफ स्वच्छ झालं पाहिजे. हे खरं तर दिवाळीचं पारंपरिक महत्व आहे. आणि आपण जर पाहिलं असेल की दिवाळी आल्यानंतर किंवा दिवाळी जवळ आल्यानंतर जो एक उत्साह असतो, तो वर्षभरातल्या श्रमाचं चीज झाल्यासारखा आनंद असतो कोणालाही. अगदी म्हणजे गरीबातला गरीब असेल किंवा अगदी महारात राहणारा एखादा श्रीमंत असेल, प्रत्येक जण आपल्या आपल्या पात्रतेप्रमाणे ती दिवाळी त्या पद्धतीने साजरा करतो. तो आनंद त्या सणांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतो. शेवटी त्याचं इप्सित हे असावं की तो आनंद घेणं. आपण पाहिलं तर दिवाळीची सुरुवात ही नरकासुर किंवा नरक चतुर्दशी पासून होते. नरकासुराचा श्रीकृष्णाने जो वध केला तिथपासून आणि भाऊबीजेला ती संपते. तर मुळात याचा अर्थ सुरुवात जी आहे ती श्रीकृष्णांपासून सुरू होते. वसुबारस म्हणली तरी पुन्हा तिथे श्रीकृष्ण रूप येतं. कारण गाई वासरांचं प्रेम लाभलं आणि गाई वासरांना प्रेम दिलं, असा हा एक ज्याला आपण म्हणूया की अलौकिक अवतार आहे भगवान श्रीकृष्णांचा. त्यामुळे संपूर्ण दिवाळीच्या 5-6 दिवसामध्ये श्रीकृष्णांचं स्मरण किंवा श्रीकृष्णांचं ज्याला आपण म्हणूया पूजन
हे जास्त वेळा होतं, हे आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. त्याच्या मागचं कारणही तसंच आहे, की भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा पूर्णावतार मानला जातो. म्हणजे भगवान श्रीरामांचा अवतार हा 12 विद्या आणि 48 कला या मर्यादेतला हा अवतार आहे. पण भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा 16 विद्या आणि 64 कला या सर्वांना व्यापून उरलेला असा हा अवतार आहे. आणि भगवद्गीतेसारखं अलौकिक ज्ञान ज्यांनी युद्ध तोंडावर आलेलं असताना त्या क्षणी त्या ठिकाणी दिलं, आपलंही डोकं शांत ठेवून आणि अर्जुनाचं डोकं शांत करण्यासाठी. त्यामुळे या अलौकिक अवताराची आणि अलौकिक कार्याची महती खरं तर सांगावी तेवढी थोडी आहे. हे ज्ञान खरं तर एका विशिष्ट भाषेमध्ये युगानुयुग होतं. ते युगानुयुग त्या विशिष्ट भाषेमध्ये ज्यांना ती भाषा कळत होती त्यांच्यापर्यंत ते ज्ञान जात होतं, एका मर्यादेत होतं. खरं तर एखादी गोष्ट मर्यादेत किंवा बंधनात असेल तर ज्याला आपण म्हणूया की जसं वाहता झरा आणि साठलेलं पाणी, ह्याच्यामध्ये वाहता झरा हा केव्हाही निर्मळ स्वच्छ असतो, पण साठलेलं पाणी एक कालांतराने काही काळानंतर ते गढूळ होतं, घाण होतं. कारण त्याला फिरायला कुठे वाव नसतो, त्याच्यातली घाण काढून टाकायला वाव नसतो. मला वाटतं हे साठलेल्या एखाद्या ओढ्याला वाहत्या झऱ्याचं रूप संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी दिलं. म्हणजे भगवान श्रीकृष्णानंतर त्यांचं महत्व एक 4-5 हजार वर्षानंतर त्यांचं महत्व तितकंच आहे. कारण त्यांनी एका साठलेल्या पाण्यातनं नुसता गाळच काढला नाही, तर त्यांनी त्या वाहत्याला निर्मळ झऱ्याचं रूपांतर दिलं. ज्याला आपण म्हणूया की काळाच्या किंवा प्रवाहाच्या प्रचंड विरुद्ध जाऊन केलेलं ते काम होतं, अद्भुत, अलौकिक. तर त्यांनी ज्ञानेश्वरी प्राकृतात मांडली, आपल्याला दिली. आज आपण 700-800 वर्ष त्याची पारायण करतो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एखादी ओळी जरी आपल्याला समजली तरी संपूर्ण जीवनाचं सार्थक झालं असं या बाबतीत म्हटलं जातं. तर आजचा जो आपण विषय घेतलेला आहे, जागृती, ज्ञान आणि इच्छा, अर्थात प्राप्ती, जागृती, प्राप्ती आणि शक्ती. ज्ञानेश्वरीचं जे सार आहे ते खरं तर थोडक्यात मांडता येणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. माणसाचा जन्म झाल्यानंतर जेव्हा देहात आत्मा येतो त्यावेळेला चैतन्य रूपात त्या आत्म्याकडे मनोमय कोशामध्ये जे आधीच्या जन्मात संचित असतं साठवलेलं, ते या देहात येतं. या देहात आल्यानंतर अर्थातच देहाच्या किंवा पंचमहाभूत रूप देहामध्ये ज्या मर्यादा आहेत आणि ज्या माया आणि षडरिपू यांची जी बंधनं आहेत, त्यामध्ये जन्माला आल्या आल्या माणूस त्यात अडकतो. अडकल्यानंतर सर्वात पहिली जी जाणीव होते ती भुकेची होते, हे देहाची. जन्माला आल्या आल्या मूल रडतं, कळवळून रडतं. ती ह्या जगतात आल्याची पहिली जाणीव. त्यानंतर भूक म्हणजे पुन्हा देह. त्या भुकेच्या माध्यमातून आपण पुढे वाढत जातो, देह त्याप्रमाणे वाढत जातो. जाणीवा शारीरिक पातळीवर जास्त वाढत जातात आणि जसं जसं वय वाढेल, तरुणपण आल्यानंतर अजून काही नवीन जाणीवा त्यामध्ये येतात, त्यांचा समावेश होतो.
त्या जाणीवांच्या पूर्तीसाठी देहाच्या सर्व हालचाली सुरू होतात. आपल्या नवीन पद्धतीप्रमाणे आपण शिक्षण घेतोय. 15 ते 20 वर्ष शिक्षणासाठी दिला जातो. त्या वयात सुद्धा एक जाणीव असते की आपल्याला एक ठराविक काळानंतर या मार्गामध्ये, ज्याला आपण म्हणूया की चरितार्थासाठी काही गोष्टी करायच्या आहेत, ही जाणीव आहे. त्या जाणीवेच्या संदर्भातल्या नोकरी धंदा, त्याच्यातली आवड निवड, या माध्यमातून पुन्हा हा देह पुढे जातो. जशी बुद्धी वाढते, मन वाढतं, काही जाणीवा प्रगल्भ होत जातात. जाणीवांची व्याप्ती वाढते. व्याप्ती वाढते तसे मनाचे, देहाचे आणि बुद्धीचे व्याप वाढत जातात. आता या व्यापातनं काही सांसारिक गोष्टी आपोआप जन्माला येतात, काही देहासंदर्भात, काही मनासंदर्भात. सर्वात प्रथम जेव्हा जाणीव होते, आपण आधी पाहिलं की भुकेची जाणीव झाली. भुकेची जाणीव झाल्यानंतर फक्त एकच गोष्ट माहिती असते आपल्याला की त्या क्षणी पोटातला जो जठराग्नी आहे तो शांत झाला पाहिजे. म्हणजे हे जाणीवेनंतरचं हे ज्ञान झालं. त्यानंतर त्या ज्ञानातून त्या भुकेची शांती करण्यासाठी इच्छा उत्पन्न होते. आपण जेव्हा लहान असतो, कोवळ 1 वर्ष 2 वर्ष, तो पण प्रावलंबी असतो. इच्छा झाली की आपण ती इच्छा व्यक्त करतो रडून. आईला कळतं की मुलाला भूक लागली, त्याला आता दूध दिलं पाहिजे किंवा खायला दिलं पाहिजे. 1 वर्ष 2 वर्षापर्यंत. त्यानंतर मग ते मूल स्वतः जेवायला लागतं. भूक लागली की आईला सांगतं, बोलायला लागल्यावर मला भूक लागली आहे. म्हणजे जाणीव, त्यानंतर झालेलं हे ज्ञान, आणि त्यानंतर जागृत झालेली इच्छा, ही त्रयी जी आहे, ही खरं तर त्रयी संपूर्ण जीवनाचा आधार आहे किंवा संपूर्ण जीवनाचं सूत्र आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की नकारात्मक, अनिष्ट किंवा असुर गोष्टींबाबत म्हणाल तर तिथेही कामवासना किंवा ह्या त्रयी हीच आहे की जाणीव होते, त्यानंतर ज्ञान होतं, आणि त्यानंतर ती इच्छा जागृत होते की ती गोष्ट, ती क्षुधा, ती भूक आपल्याला शांत केली पाहिजे, त्याचं शमन केलं पाहिजे. देहात आल्यानंतरच्या या, ज्याला आपण म्हणतो की एक मर्यादित गोष्टी, या देहाच्या या मर्यादा आहेत. आता या देहाच्या मर्यादा सगळ्यांच्या बाबतीत आहेत, हो, सर्व प्राण्यांच्या बाबतीत आहेत. ज्याला म्हणू की भय, निद्रा, मैथून, आणि ज्याला आपण म्हणूया आहार. हा आहार. आहार. या 4 गोष्टी सर्व प्राण्यांच्या बाबतीत, म्हणजे मनुष्य आणि इतर प्राणी यांच्या बाबतीत सारख्याच आहेत. पण मनुष्याला मन, बुद्धी आणि त्या मनाच्या माध्यमातून अंतरात्म्याची जाणीव होण्याचं एक खूप मोठं, ज्याला आपण म्हणूया की देणगी भगवंतांनी दिलेली आहे. मुळात नरदेह हा इतका परिपूर्ण तयार केलेला आहे की तुम्ही नवविधा भक्तीचे कुठलेही मार्ग, अष्टांग योगाचे कुठलेही मार्ग, आणि पूर्वीच्या काळी आपण पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे तप, ज्याला म्हणून केली जायची. एका पायावर उभं राहणं, काही न खाता काही न पिता राहणं, इतका मनाचा, ज्याला आपण म्हणूया दृढ निश्चय, हा फक्त नरदेहामध्ये आहे. बाकीच्या प्राण्यांमध्ये भूक लागली की ते आपल्या
अन्नाची, आहाराची आणि त्या त्या गरजा भागवण्याची लगेच शोधाशोध सुरू करतात. आणि त्यासाठी जे शक्य आहे, म्हणजे वाघासारखा प्राणी असेल तर एखादा प्राणी पकडून मारून खातो, त्याची क्षुधाशांती झाली की तो पुन्हा आपल्या दुसऱ्या मार्गाला लागतो. तर हे सर्व प्राण्यांच्या बाबतीमध्ये आहेत. प्रत्येक प्राणी त्या त्या पातळीवरती, भुंगा असेल तर तो मधाचा शोध घेतो आणि आपली क्षुधाशांती करतो. मनुष्याच्या बाबतीमध्ये फक्त शारीरिक गरजेच्या पलीकडे मन दिलेलं असल्यामुळे मनाला एक प्रकारे देवानी शांत न बसण्याचं वरदानही म्हणूया, किंवा ज्याला आपण म्हणूया की शाप नाही म्हणता येणार, पण त्यांनी ते सोय अशी केलेली आहे की सतत काही ना काही मनाला चाळा लागतो, काहीतरी खेळ लागतो मनाला. आणि मी या गोष्टीकडे खूप सकारात्मक दृष्ट्या बघतो, कारण त्यामुळे सतत माणूस विचार करत राहतो. एखादी घटना पाहिली, एखादा प्रसंग पाहिला, किंवा एखाद्याशी आपण बोलत असताना सुद्धा मन मागे कसा तरी विचार करतच असतो. आपण बोलत असताना मनाचा विचार चालू असतो. त्याच्यात सकारात्मक बाजू अशी की प्रत्येक वेळी आपण काही ना काहीतरी शिकत पुढे जातो, किंवा ते तसं गेलं पाहिजे. तर ज्याला आपण म्हणूया की प्रगल्भता वाढत जाते. माणूस हा देवाने घडवल्यानंतर देवानी, ज्याला आपण म्हणूया की देवाला समाधान मिळालं की आता मी एक अशी गोष्ट तयार केलेली आहे, स्वयंचलित आहे, स्वयंनियंत्रित आहे, ज्याच्यामध्ये इनबिल्ट बॅटरी आहे, इनबिल्ट रिसिव्हिंग आणि टेलिकास्ट करणारी सिस्टीम आहे, रेकॉर्डिंग सिस्टीम आहे. त्यानंतर एखाद्या रोबोमध्ये, जे आपण आज रोबो तयार केले त्याच्यामध्ये जे काही आपण इक्विपमेंट्स त्याच्यामध्ये बसवतो आणि त्याला एक प्रकारे सगळी क्षमता देतो काम करण्याची. हल्ली रोबो खूप प्रकारची कामं करतात, खूप ठिकाणी रोबोचा वापर केला जातो. तिथपर्यंत माणसाने त्या प्रगती केली आपली, ही सगळी बुद्धी एका छोट्याशा देहामध्ये भगवंतानी दिलेली आहे. खर तर जेव्हा नास्तिक लोक असं म्हणतात की देव नाही, त्यावेळेला मला या गोष्टीचं म्हणजे आश्चर्यही वाटतं आणि वाईटही वाटतं की त्यांना किंवा त्यांच्या, ज्याला आपण म्हणूया की जाणीवा त्या बाबतीतल्या सुप्त आहेत, निद्रिस्त आहेत. जी समोर घडणारी गोष्ट आहे आज, साधारण आपण म्हणूया की 200 वर्षातली ही प्रगती आहे. आज आपण आता प्रत्यक्ष बोलतो आहोत, मी एका ठिकाणी बसलोय, आयोजक वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि श्रोते ऐकणारे अजून खूप वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. इथपर्यंतची आपण जी प्रगती केलेली आहे, त्या प्रगतीसाठी लागणारी बुद्धी ही कुणी दिली? फक्त या एका गोष्टीचा विचार केला की एका वीर्याच्या थेंबामधनं हा एवढा मोठा देह तयार होतो. सूक्ष्मातला सूक्ष्म शुक्र जंतू किंवा शुक्राणू, तो आपलं एवढं कार्य अलौकिक करतो की एवढा मोठा देह तयार होतो. अगदी मोठ्यातली मोठी 7-8-9 फुटापर्यंतचा देह. आणि आईन्स्टाईन, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, सावरकर यांच्यासारखे बुद्धिमान देह सुद्धा तोच निर्माण करतो. खर तर हे इतकं अलौकिक कार्य भगवंतांनी केलेलं आहे की त्याची महती सांगण्याची वेळ यावी, हीच खरं खेदाची गोष्ट आहे. इतका सुंदर देह, सर्व सिस्टीम्स, बरं ह्यामध्ये कुठलंही यंत्र वापरलेलं नाही. सर्व सिस्टीम्स देहामध्ये तयार करताना त्याला आपण म्हणूया की ज्या अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहेत, स्नायू आहेत,
नसा आहेत, त्यातून वाहणारं रक्त आहे, मेंदूपासून शरीराच्या अगदी शेवटच्या भागापर्यंत पोचणाऱ्या नसांमधनं पोचणारे हार्मोन्स आहेत. त्या हार्मोन्सच्या माध्यमातून मेंदूतून आज्ञा देहातल्या शेवटल्या प्रत्येक भागापर्यंत पोचते. आता माझ्या नाकाला खाजलं, तिथे खाजवावं ही आज्ञा हाताला जाते, हात आपोआप काम करतात. तर ही एवढी स्वयंचलित व्यवस्था, म्हणजे माणसाला ती स्वयंचलित व्यवस्था करायला 2000 वर्ष लागली. जर एकूण रामायण काळ, महाभारत काळ यांचा विचार केला तर 10 ते 15,000पेक्षा जास्त वर्ष लागली माणसाला. आणि असं म्हणतात की ब्रह्मदेवानी ही सृष्टी फक्त 6 सेकंदात घडवली. इतक्या कमी वेळात देवानी इतका बलशाली, इतका ज्याला आपण म्हणूया की मोस्ट कॅपेबल, कुठलीही उणीव या देहामध्ये ठेवलेली नाही. नराचा नारायण होऊ शकतो. कुंडलिनी सारखी शक्ती मूलाधारामध्ये ठेवून ती कुंडलिनी जागृत करून मनुष्य आपल्या अंतरात्म्याच्या माध्यमातून अंतरिक्षातील किंवा ब्रह्मांडा पलीकडील शक्तीशी संपर्क साधू शकतो. आपल्या कानाचा खरा उपयोग हा खर तर एंटिना सारखा आहे. जसं आपण एखादं घरामध्ये वायफाय बसवलेलं असतं, त्या वायफायला 1 किंवा 2 अशा एंटिना असतात. त्या प्रकारचं काम हे आपल्या कानाचं आहे. ज्यावेळेला ध्यान लावलं जातं, धारणा केली जाते, किंवा आपण नुसतं डोळे मिटून शांतपणे मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला सर्वात प्रथम उद्दीपित होतात ते कान. देहातली सर्व शक्ती ही कानाकडे जाते. कारण कान ही एंटिना आहे. इट इज अ रिसेप्टिव्ह, ज्याला आपण म्हणूया की इन्स्ट्रुमेंट. ते रिसीव्ह करतो, त्यानंतर ते मेंदूत जातं. मेंदूत त्याच्यावर प्रक्रिया होते. जेव्हा ध्यान धारणा किंवा ज्याला आपण म्हणूया की एकाग्र करण्याची मन आपण रेग्युलर सवय लावून घेतो किंवा त्याचा अभ्यास करतो, म्हणजे रितसर नियमित योगा करणारे आहेत, त्यांना या गोष्टी समजतील की त्या काळामध्ये मन कुठेतरी, ज्याला आपण म्हणूया की अंतरिक्षात किंवा कुठेतरी आत जाण्याचा प्रयत्न करतं आणि काहीतरी आतून मिळवण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक अध्यात्माचं संपूर्ण सार हे आत जाण्याचं. कारण तुमचा आत्मा ज्या वेळेला भगवंतांनी सृष्टी निर्माण करताना त्यांच्या परमांशाचा एक अंश त्या पृथ्वी रूपावर मध्ये पाठवला, पृथ्वीमध्ये या पंचमहाभूत रूप देहात, त्यावेळेला तो अंश हा एक अणू आहे. पण त्या अणूमध्ये आपण जेव्हा आता माणसाने प्रगती केली तेव्हा पाहिलं की अणूमध्ये, त्या परमाणूमध्ये प्रचंड शक्ती आहे. हिरोशिमामध्ये किंवा नागासाकीमध्ये आपण त्याची शक्ती पाहिली, किंवा आज बऱ्याच देशांमध्ये अण्वस्त्र आहेत. अजूनपर्यंत कोणी त्याचा वापर करण्याची हिंमत केली नाही, कारण त्याची शक्ती आपल्याला माहिती आहे. त्या एका अणूमध्ये इतकी प्रचंड ऊर्जा आणि शक्ती असते. तीच शक्ती आणि तीच ऊर्जा आपल्या आत्म्यामध्ये असते. त्या आत्म्यामध्ये भगवंतांपासून इथे आल्यानंतर ते सर्व ज्ञान, ते सर्व ज्याला आपण म्हणूया की ईश्वर प्राप्तीचा मार्ग, हे सर्व त्याच्यामध्ये साठवलेलं असतं. आपण नवविधा भक्तीतले कुठलेही मार्ग, योग, याग, अष्टांग योग हे जेव्हा करतो तेव्हा त्या, किंवा कुंडलिनी जागृती, या सगळ्याचा उद्देश त्या अणूला
ज्याला आपण म्हणूया फोडून किंवा त्या अणूचा स्फोट करून त्यातनं हे ज्ञान बाहेर आणायचं आणि त्या मार्गातून ईश्वराकडे किंवा मोक्षाकडे वाटचाल करायची. हे कदाचित एका जन्मात साधेल किंवा अनेक जन्म लागतील. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेला तुम्ही या जन्मात काही प्रयत्न करता, मृत्यूपर्यंत तुमची त्या क्षेत्रातली काही साधना किंवा काही थोडंफार अगदी ज्याला म्हणतो 1% किंवा त्याचाही परमांश झाला असेल, तेव्हा ईश्वराची व्यवस्था इतकी छान आहे की ते तुमचं जे काही कर्म असेल ते कर्म पुढच्या जन्मी पुढे नेण्याचं, ज्याला आपण म्हणूया की पुढे नेण्याची जबाबदारी ईश्वराची असते. सद्गुरू का करायचे असं खूप एक प्रवाद आहे. मलाही काही जण प्रश्न विचारतात की सद्गुरू करावा की सद्गुरू व्हावा. सद्गुरू करण्याची किंवा सद्गुरूंकडे जाण्याची बुद्धी झाली हेच सद्गुरूंनी तुम्हाला त्यांच्याकडे बोलावलं हे लक्षण आहे असं मी मानतो. आणि मी सद्गुरू करणार नाही, सद्गुरू मला बोलवून घेतील, हा थोडा अहम आहे. अर्थात या अहमचा निपात करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंकडे असतं. मी स्वतः मध्ये सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांचा अनुग्रह घेतला त्याच्या आधी या अहम मध्येच मी होतो. आणि मी जास्त विस्ताराने सांगणार नाही, पण माझा अनुग्रह हा त्यांनी करवून घेतला. 22 जानेवारी 1995 सालची 95 या दिवशीची गोष्ट आहे ती. त्यांनी तो करवून घेतला. आणि सांगण्याचा उद्देश म्हणजे की तुमचं अर्धवट राहिलेलं कार्य ते या जन्मात करून घेतात, तुम्हाला बोलावून घेतात. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की एखाद्या मी स्वामींकडे जावं, एखाद्या मठात जावं, एखाद्या आश्रमात जावं, जाऊन यायचं. पण कुठलं बोलावणं कधी कोणत्या रूपाने तुम्हाला येईल हे तुम्ही नाही सांगू शकत. तर सद्गुरू का करायचा? सद्गुरूंची महती इतकी थोर आहे की तुमची अनंत जन्मांची पाप एका क्षणात जाळण्याचं सामर्थ्य हे फक्त सद्गुरूंमध्ये आहे. ईश्वर हा कर्तव्यनिष्ठ आहे. पांडवांचा 14 वर्षाचा वनवास एकाही दिवसाने श्रीकृष्णाने कमी केला नाही. हे समोर उदाहरण आहे. स्वतः भगवंतांनी 14 वर्ष राम अवतारामध्ये वनवास भोगला, त्यातलाही एक दिवस कमी केला नाही. त्यामुळे ईश्वर हा कर्तव्यनिष्ठ आहे, तो कर्तव्याला चुकू देत नाही. सद्गुरू म्हणजे ज्याला आपण म्हणूया की करुणेचा अवतार. तुम्ही बघितलं असेल, एखादं मूल पडलं, त्याला लागलं, ते मूल रडायला लागलं की आई लगेच कडेवर उचलून घेते त्याला, आईच्या डोळ्यात पाणी येतं. सद्गुरू हे ज्याला म्हणूया की माऊलीचं दुसरं प्रतीक आहे. म्हणून सद्गुरू माऊली असं त्यांना संबोधलं जातं. तर तुम्ही एकदा त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं किंवा त्यांच्यावरती तुमचा भार टाकला, माझ्या अनुभवाने सांगतो मी की पुढची प्रत्येक गोष्ट किंवा तुमच्या जगण्यातला प्रत्येक क्षण त्याची जबाबदारी त्यांची असते. आणि ती जबाबदारी घेण्यासाठी आणि ती पार पाडण्यासाठी जे समर्थ आहेत त्यांनाच ते पद मिळते. कुठलाही सोमागोमा त्या पदावर जाऊ शकत नाही. आणि जो असा कुठून चुकून गेलेला असेल त्याचं खरं रूप हे नंतर उघडकीस येतं. पण जे नावारूपाला आलेले आणि ज्यांच्या नावाने लाखो हजारो भक्त अनुभव घेतात त्या चैतन्याचा, पण त्यांची देहरूपात असतानाची पुण्याई इतकी असते की चैतन्य रूपात सुद्धा त्यांचा वावर हा त्यांच्या प्रत्येक भक्तापाशी असतोच असतो.
म्हणजे हे मी अगदी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. त्यामुळे डोळे झाकून सद्गुरूंवरती आपला भार टाकायचा. आता सद्गुरू काय करतात? तुमच्या सांसारिक गरजा ज्या आहेत त्या तुमच्या कर्मावरती कर्माधिष्ठित आहेत. त्या कर्मफलाने तुमच्या कडे येतील. मग त्यात सुख असेल, दुःख असेल, उपभोग असतील किंवा भोग असतील. खरं तर आपण सद्गुरू केल्यानंतर सर्वात प्रथम आपण त्यांच्यावरती सांसारिक भार टाकतो. तो सांसारिक भार देह आहे, देहाबरोबर तो आपल्यालाच कॅरी करायचा, आपल्यालाच तो व्हायचा. आणि एका ठराविक मर्यादे पलीकडे सद्गुरू त्यात ढवळाढवळ करत नाहीत. त्याचं कारण असं आहे की आज जर एखादी गोष्ट टाळली, तुम्ही उदाहरण घ्या, तुमच्या कर्जाचा हप्ता थकलाय, तुम्ही बँकेला विनंती केली की माझी परिस्थिती नाहीये, तर मला एक 2-3 महिन्याची काही काळाची मुदत दिली जावी. बँक संवेदनशील असेल किंवा तिथला अधिकारी संवेदनशील असेल तर तो तशी मुदत तुम्हाला देईल. पण तो हप्ता तुमचा बंद करू शकणार नाही किंवा माफ करू शकणार नाही. त्यामुळे सद्गुरूंवर जेव्हा आपण संसाराचा भार टाकतो त्यावेळेला काही दयेपोटी, करुणेपोटी, करुणेचं सागर आहे म्हटल्यानंतर त्याच्यात अथांग असे करुणा भरलेली आहे. काही काळासाठी संसाराचा भार हे टाळू शकते, पण कधी ना कधी या जन्मात गेला, पुढच्या जन्मात तो एखाद्या रूपामध्ये समोर येणार आहे. त्यामुळे तसं दुःख आलं किंवा भोग आले तर निश्चित समजावं की त्याच्यानंतर सुखाचा कालावधी किंवा यातून पुढे जाण्याचा कालावधी येणार आहे. कारण प्रत्येक भोग आणि उपभोग दोन्ही काळ ही परीक्षा असते. उपभोग किंवा सुख येतं त्या काळात तुमचे पाय किती जमिनीवर राहतात. कारण जसं प्रत्येक क्षण कर्म घडत असतं, त्यावेळेला तुम्ही सुखाच्या परमोच्च अवस्थेमध्ये किंवा परमोच्च बिंदूवर असता, त्यावेळेला जर तुमचे पाय जमिनीला असतील, तेही कर्म आहे. म्हणजे तुम्ही ज्याला पण म्हणूया कुठल्याही प्रकारे त्याचा उन्माद केला नाही किंवा त्याने तुम्ही ज्याला बळकून गेले नाही, पावत गेले नाही, ते कर्म आहे. त्या कर्माचं चांगलं फळ तुम्हाला मिळणार. कसं मिळणार? ज्या वेळेला भोगाचा काळ येतो त्यावेळेला कुठल्या तरी रूपामध्ये सद्गुरू काय करतात? सद्गुरू तुमच्याच एखाद्या कर्माचं फलित तुम्हाला अशा क्षणी किंवा अशा काळात देऊन तुमचा तो भोगाचा काळ हा त्यातल्या त्यात सुखावह किंवा त्यातल्या त्यात ज्याला आपण म्हणूया की सहज सुलभ होईल याची व्यवस्था नक्की करू शकतात. म्हणजे तुमच्याच एखाद्या कर्माचं फळ आहे की जे म्हणजे एखादा कर्जाचं उदाहरण घ्या, कर्जाचा हप्ता आला आणि काही कारणामुळे तुमची पैशाची सोय नाही, तर एखाद्या रूपामध्ये तुम्हाला त्या काळात तुमचं एखादं आधीचं असलेलं देणं किंवा एखाद्या मित्राकडून तुम्हाला मदत त्या क्षणी मिळू शकेल. हा सद्गुरू कृपेचा प्रसाद आहे. सद्गुरूंनी तुमचं कर्ज चुकवलं नाही, कर्ज थकेल किंवा थकणार नाही याची व्यवस्था केली आणि तुमचा तो दिवस पुढे नेला. तर संसारामध्ये सद्गुरूंचं हे अमूल्य योगदान आहे. पण खर तर सद्गुरूंचं अस्तित्व हे देहात किंवा देहातीत असताना चैतन्य रूपात असत. त्यामुळे ते आणि ईश्वर सुद्धा तुमच्या देहातील चैतन्य स्वरूपाला किंवा आत्म्याला पाहत असतात आणि त्या आत्म्याचा प्रवास पुढे मुक्तीकडे, मोक्षाकडे कसा व्हावा किंवा कसा होईल याची खूप चिंता त्यांना, याची जास्त चिंता त्यांना असते.
आणि म्हणून आपण एखाद्या जेव्हा संसारातल्या गोष्टी किंवा संसारातल्या आपल्या चिंता त्यांच्या चरणावर वाहतो किंवा त्यांना सांगतो, त्यावेळेला खरं तर त्यांना थोडा त्रास होतो. त्रास अशासाठी की त्यांना तुमच्या पुढील मार्गाची म्हणजे याच नाही, इथून पुढे तुम्हाला जितके जन्म मिळणार असतील त्या सर्व जन्मांची चिंता त्यांना असते. ईश्वराप्रमाणे तेही त्रिकाल ज्ञानी असतात. पण सद्गुरू त्या मार्गाकडे तुम्हाला नेण्यासाठी काय करतात, किंवा हे सर्व धर्मग्रंथ, हे सर्व ज्ञान जे आपण आज वाचतो, ज्ञानेश्वरी, नाथ महाराजांचं, तुकाराम महाराजांची गाथा, संत रामदासांचं वाङ्मय, नामदेव महाराजांचे अभंग, या सर्वाचा उद्देश या जगता पलीकडील जे जगत आहे, जिथे आपल्याला जायचंय, त्या गोष्टीची जाणीव, त्या गोष्टीची जाणीव मनामध्ये कुठेतरी उत्पन्न व्हावी. हे नाम, योग, याग, नवविधा भक्ती, ह्या सगळ्याचा अंतिम उद्देश ज्याला आपण म्हणूया की ती जाणीव कुठेतरी जागृत झाली पाहिजे. त्या जाणीवेला जागृती आली पाहिजे. आता ही जाणीव कधी जागृत होईल? ज्या वेळेला आपण देहाच्या पलीकडे मनाला जाऊ देऊ. कारण मन हे असं इंद्रिय आहे की जे म्हटलं तर असुर आणि म्हटलं तर सूर दोन्हीकडे जाऊ शकतो. कारण सर्वात प्रथम विचार मनामध्ये येतात, त्यानंतर देह त्याप्रमाणे कृती करतो. कामवासना आली की त्याप्रमाणे कृती देह करतो. किती प्रबळ असेल आणि त्याच्यावरती विवेकाचा किती अंकुश असेल यावरती त्याचं फलित अवलंबून आहे. असुर प्रवृत्ती जास्त प्रभावी असेल तर त्याप्रमाणे कर्म घडतात आणि धर्माप्रमाणे, ज्ञानाप्रमाणे, ईश्वर इच्छेप्रमाणे, सद्गुरु इच्छेप्रमाणे वर्तन करण्याची प्रवृत्ती किंवा विचार मनामध्ये ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्या प्रकारच्या जाणीवा जागृत होतात. आपण कोण आहोत ही सर्वात प्रथम जाणीव त्या मार्गाकडे गेल्यानंतर सर्वात प्रथम झाली पाहिजे की मी कोण आहे. जन्माआधी मी कोण होतो आणि मृत्यूनंतर कोण असणार आहे. हे फक्त 60 वर्षाचंच आयुष्य, 70 वर्षाचं आयुष्य माझं आहे का? मग तसं असेल तर या जन्मात आपण कर्माच्या सिद्धांतात पाहिलं, मग या जन्मात मी भोगत असलेल्या खूप गोष्टी या जन्मात केलेल्या नाहीत. ते कसं काय? याचा अर्थ असा सिद्ध होतो की अनेक जन्म आहेत आणि आता केलेल्या कितीतरी गोष्टीचं फलित मला आयुष्याच्या शेवटपर्यंत मिळतही नाही, ते शिल्लक राहतात. अशा अनेक जन्मातून मी जात असताना फक्त पुनरपि जननम आणि पुनरपि मरणम एवढ्याच गोष्टीवरती मी स्वतःला सीमित ठेवायचं का? हे मी कोण हा प्रश्न पडल्यानंतर ती जाणीव जागृत होते. ती जाणीव जागृत झाली की मन विचार करायला लागतं. मनात विचार आला पाहिजे, मी का आलोय? दुसरा प्रश्न, जेवायला, खायला, प्यायला, नोकरी करायला, संसार करायला, मुलं बाळ, त्यांची लग्न, त्यानंतर वृद्धापकाळ आणि मृत्यू, एवढंच करायला मिळालंय. मग त्याच्यासाठी प्राणी जन्म होता. माणसाचा जन्म द्यायचं देवाने काही कारणच नव्हतं. माणसाची निर्मितीच करायचं काही कारण नव्हतं मुळात. एवढा स्वयंचलित, स्वयंपूर्ण, सर्व प्रकारचे इन्स्ट्रुमेंट, सर्व प्रकारचे इक्विपमेंट्स जे मॉडर्न आहेत, कदाचित अजून काही शोधली गेली नसतील, ही सुद्धा सर्व इक्विपमेंट्स माणसाच्या आज शरीरामध्ये बसवली.
आणि या सर्वांच्याही वरचं एक खूप मोठं इंद्रिय मन, म्हणजे मनात आणलं तर जी हनुमंताचं वर्णन करताना समर्थ रामदास सांगतात, अणुपासून ब्रह्मांड एवढा होत जात असे, ते मनाला सुद्धा लागू होतं. इतकं प्रचंड ऊर्जा शक्ती असलेलं मन हे एवढं देवाने द्यायचं काही कारणच नव्हतं. त्याच्यामागे काय उद्देश असेल हा प्रश्न खरं तर प्रत्येक माणसाला पडला पाहिजे. आध्यात्मिक मार्गातला असो, या मार्गातून पुढे जाण्याची इच्छा असणारा असो, किंवा अगदी नास्तिक असो, हा प्रश्न मुळात पडला पाहिजे की एवढं सगळं मला देण्याचं कारण काय देवाने? एखाद्या प्राण्याचा जन्म दिला असता, त्याचं कार्य केलं असतं, देह संपला असता, पुढल्या जन्माला निघून गेलो असतो. सगळ्या भोगयोनीतनं भोग भोगत भोगत गेलो असतो. आता भोग उपभोग ही साखळी निर्माण केली, त्याच्यावरती विचार करायला मन दिलं. या सगळ्या मागचं प्रयोजन काय? प्रयोजन मी कोण म्हणतो नंतर प्रयोजन ही दुसरी जाणीव जागृत झाली पाहिजे. एक प्रश्न पडल्यानंतर त्याच्या उत्तरातनं आपण दुसऱ्या प्रश्नाकडे आलो, कोण? मग काय उद्देश? का आलो? उद्देश काय? मला देवाने देह दिला, भूक दिली, निद्रा दिली, इतर इच्छा दिल्या, त्या भागवण्यासाठी, त्याची व्यवस्था करण्यासाठी देह दिला. त्या अनेक मानवांच्या समूहातनं व्यवस्था अशा निर्माण केल्या की सुखाची, ज्याला आपण म्हणूया की परमावधी तुम्हाला मिळू शकेल इतकं सुख आता माणसांनी दिलेलं आहे. माणसाने माणसाला म्हणजे बसल्या जागी सर्व गोष्टी मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. ऑर्डर केली की घरामध्ये जेवण मिळतं, पार्सल मागवलं की घरामध्ये अनेक वस्तू मिळतात, कपडे लत्त्यापासून सगळ्या गोष्टी घरात बसल्या बसल्या मिळू शकतात, इथपर्यंतची व्यवस्था माणसांनी निर्माण केली. झाला जीवनाचा शेवट, झाला मानवी जीवनाच्या उद्देशांचं फलित, उद्देशांची पूर्तता. विचार करा की हे उद्देश आहे का? बर, हे उद्देश असेल तर संत ज्ञानेश्वरांना 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता, बुद्धी, शक्ती, ऊर्जा, गती त्याच देहात कशी काय आली? 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून, ज्ञानेश्वरीचं पारायण करून 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. म्हणजे ज्या वयाला आताच्या काळात मुलं ग्रॅज्युएट होतात, त्या वयामध्ये त्यांनी इतकं अलौकिक कार्य करून देह ठेवला. तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठाला जाण्याची पात्रता मिळवली याच देहाच्या माध्यमातून. समर्थ रामदास स्वामींनी 13 कोटी नामजप करून प्रत्यक्ष श्रीरामांचं दर्शन मिळवलं, प्रत्यक्ष हनुमंताचं दर्शन मिळवलं. तेच शरीर आहे, तोच देह आहे. छत्रपती शिवाजी महाराज इतकं अलौकिक कार्य केलं. मी खूप वेळेला सांगतो की छत्रपती नसते तर आज आपण हिंदू म्हणून दिसलो नसतो. 300-350 वर्षापूर्वी हा घडलेला एक चमत्कार आहे. पण तो चमत्कार घडवण्यासाठी, रावणाचा वध करण्यासाठी, श्रीकृष्ण रूपात महाभारत घडवण्यासाठी ईश्वराला सुद्धा नरदेहच घ्यावा लागला. या नरदेहाचं महत्व किती अलौकिक आहे. आपण ते खूप वेगळ्या कारणासाठी वापरतो, सुखासाठी वापरतो, वासनेसाठी वापरतो, इच्छांच्या पूर्तीसाठी वापरतो. हा ज्याला आपण म्हणूया की
एक गौण मार्ग आहे, चुकीचा असं मी म्हणणार नाही, गौण मार्ग आहे, मुख्य मार्ग नाहीये. ज्या मुख्य कार्यासाठी हा देह दिला बरं, त्या देहातून ती कार्य करता येतात हे सिद्ध करणारे सिद्ध पुरुष, संत महात्मे, अवतार सर्व या पृथ्वीवर याच देहात आणून देवाने ते सिद्ध करून दाखवलं की या देहातून किती अलौकिक कार्य करता येतं. बरं, आपल्याला तसं अलौकिक कार्य केलंच पाहिजे हे बंधन नाही, कारण तशा प्रकारचे आत्मे जन्माला येतात त्यावेळेला ते आपलं कार्य आपल्या प्रारब्धी लिहूनच जन्म घेतात. पण निदान इतर प्राणी मात्रांसारखा एके दिवशी मृत्यूपंथाला गेला, इतकं सहज इतकं सुलभ जीवन जगू नये एवढ्या किंवा एवढी इच्छा सद्गुरूंनी ईश्वराने बाळगली तर त्यात चूक आहे असं मी म्हणणार नाही. कारण तुमच्या जीवनाचा उद्देश हे मोक्षाकडे, मुक्तीकडे किंवा निदान त्या मार्गाकडे या जन्मात थोडी वाटचाल, अगदी मी म्हणतो एक पाऊल जरी टाकता आलं या जन्मात तरी पुढच्या जन्मी तुमचे सद्गुरू आणि ईश्वर तुम्हाला सहाय्यभूत होऊन तुम्हाला त्या प्रकारची पार्श्वभूमी किंवा त्या प्रकारच्या नक्की घालेल, हे खात्रीने सांगतो तुम्हाला. पण ते उद्देश किंवा त्या उद्देशाची जाणीव जागृत झाली पाहिजे. आता ह्या जाणीवा जागृत झाल्यानंतर एक प्रकारची ज्याला आपण म्हणूया की उणीव वाटली पाहिजे. उणीव म्हणजे कमतरता, की अरे हे प्राप्त करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी खरंच हे मला करणं गरजेचं आहे, ह्याच्यासाठी मी काहीच करत नाही, ही एक उणीव किंवा एक कमतरता किंवा एक न्यून हे निर्माण झालं पाहिजे. अपराधीपणाची भावना आली पाहिजे. ज्यावेळेला आपल्या एखाद्या गोष्टीमध्ये अपराधीपणाची भावना येते त्यावेळेला आपण ती गोष्ट सुधारण्यासाठी प्रकर्षाने तो जास्त जोमाने प्रयत्न करतो. ही एक चूक झाली माझ्या हातनं, आता ती सुधारण्यासाठी मी दुप्पट वेगाने काम करतो. तर ती उणीव निर्माण झाल्यानंतर प्रथम जाणीव निर्माण झाली, हे प्रश्न पडले, मग उणीव निर्माण झाली. आता हे सगळं घडल्यानंतर या उद्देशांच्या पूर्तीसाठी मन धडपडायला लागतं किंवा मन ज्याला म्हणूया कासावीस झालं पाहिजे. तिथे ज्याला आपण म्हणूया की ज्ञानाचा उगम होतो, जाणीवांची जागृती झाली की ज्ञान सुरू होतं. ज्ञान काय? मी कोण आहे हे समजून घेण्याचं ज्ञान, मी का आलो हे समजून घेण्याचं ज्ञान, म्हणजे जाणीव आणि ज्ञान हे एकत्र जातं. आपण या दोन गोष्टी सांसारिक ह्याच्या जीवनात सुद्धा आपण बघू शकतो. शाळेमध्ये असताना आपल्याला एखादा प्रश्न घातला जातो परीक्षेत किंवा शिकवलं जातं, त्यावेळेला जाणीव ही होते की याचं आपल्याला उत्तर पाहिजे, की लगेच आपण ज्ञान प्राप्तीकडे जातो, याचं उत्तर काय. जाणीव झाली, त्या जाणीवेतून ज्ञानाकडे आपण वाटचाल केली की हे मिळवण्यासाठी. जसं आपल्याला एका विशिष्ट क्षणी जाणवतं की माझं ज्याला आपण म्हणूया की शरीर किंवा देह हा खूप असमतोल झालाय, वजन खूप वाढलंय,
हे नियंत्रित केलं पाहिजे, अन्यथा आपल्याला त्रास होऊ शकतो. ही जाणीव जागृत झाली की मग आपल्यातलं ज्ञान जागं होतं. काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? योग केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, काही नाही तर निदान मॉर्निंग वॉक घेतला पाहिजे. त्यातून, त्या ज्ञानाच्या प्राप्तीतून इच्छा जागृत झाली. जाणीव, ज्ञान, इच्छा. ज्ञानेश्वरीचं संपूर्ण ज्ञानेश्वरी ह्या त्रयीवरती अवलंबून आहे. माऊलींनी प्रत्येक ओवीमधनं या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्यातून तुमच्या मनातील आणि अंतरात्म्यातील जाणीवा जागृत व्हाव्यात. त्यातून जे महाराजांनी दृष्टांत दिलेले आहेत, त्या दृष्टांतातून ज्ञान प्राप्ती व्हावी आणि त्यातून तुम्हाला त्या उद्देशाकडे जाण्याची इच्छा निर्माण व्हावी. जाणीवांची जागृती, ज्ञानाची प्राप्ती आणि इच्छेसाठी लागणारी शक्ती. आता आपण इच्छेकडे येऊया. इच्छा, मुळात मन हे माणसाला दिलेलं सर्व शक्तिमान असं इंद्रिय आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की इंद्रियांमध्ये मी मन आहे. किती अलौकिक गोष्ट सांगितलेली आहे आणि खरं आहे ते. म्हणजे एका क्षणामध्ये मी आज इथे, एका क्षणामध्ये विचाराने मी अमेरिकेत जाऊ शकतो. एका क्षणात माणसालाही शक्य नाही. प्रकाशाचाही वेग हा काही आहे, म्हणजे त्याची, ज्याला आपण म्हणूया की भौतिक भाषेमध्ये त्याची काहीतरी गणना करता येते, मोजता येते. मनाचा हा वेग हा गतीच्या पलीकडला आहे, त्याला कुठल्या संज्ञेत बांधता येणार नाही. त्या प्रत्येक मनाच्या विचारांमागे मनामध्ये कार्यरत असलेली, मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शक्तीची केंद्र आहेत. जसं ज्याला आपण म्हणूया की क्रोध, त्यानंतर कामवासना, लोभ, मोह, द्वेष, मत्सर, प्रेम, संवेदनशीलता, ह्या प्रत्येक गोष्टीची किंवा मी न सांगितलेल्या सुद्धा इतर गोष्टीची शक्ती केंद्र मनामध्ये आहेत. आता ज्या वेळेला एखादी, असं म्हटलं जातं की जे असतं ते मनातच असतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या बद्दल मला राग आला, तो मनात असतो. त्या व्यक्तीने काही केलेलं नसतं किंवा त्यांनी केलेली गोष्ट ही निमित्त असतं. कसं ते सांग, त्या केंद्राला, त्या गोष्टीने, त्या घटनेने, त्या वाक्याने, त्या शब्दाने फक्त आघात दिला जातो की त्या क्रोधाचं शक्ती केंद्र जागृत होतं. ते शक्ती केंद्र जागृत झाल्यानंतर मनातून ती गोष्ट बुद्धीकडे, म्हणजे मेंदूकडे, आणि मेंदूतून ती देहाकडे प्रसारित केली जाते आणि त्याची लगेच प्रतिक्रिया चेहऱ्यावर, शब्दावाटे, अपशब्द बोलून, रागाने काही, क्रोधाने बोलून व्यक्त केली जाते. खूप वेळा काही जणांचे फक्त चेहरे किंवा डोळे बोलतात, काही जण फक्त अपशब्द, ज्याला म्हणलं की वाणीने बोलतात, त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. पण काही जणांचे रागाने अख्खं शरीर हलतं. या प्रतिक्रिया देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या मनाच्या कमकुवततेवर किंवा मनाच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. जितकं मन माणसाचं शक्तिशाली आहे, तितकी ती प्रतिक्रिया कमी प्रमाणात शरीरावाटे बाहेर पडते. याचा अर्थ एक गोष्ट 100% समजा की जो माणूस क्रोधाने थरथरतो किंवा रागाने, ज्याला आपण म्हणूया की लाल होतो, चेहरा वगैरे संपूर्ण शरीर हलतं, तो माणूस मनाने सर्वात जास्त कमजोर आहे. जो मनाने सर्वात शक्तिशाली आहे, त्याला खूप वेळा राग प्रगट करण्याची
करण्याचा विचार सुद्धा मनात येत नाही. त्याचं कारण असं की तिथे विवेक जागृत आहे. म्हणजे विचार त्यामागे विवेक किंवा अविवेक. अविवेक असेल तर तो माणूस बोलतो रागामध्ये, अपशब्द वापरतो, बोलून जातो. तर शक्ती केंद्राने आपलं काम केलं, मनातलं देहाकडनं करून घेतलं. मन स्वतः काहीच करू शकत नाही. मनाला शक्ती दिली आहे, ऊर्जा दिली आहे, पण परावलंबित्व दिलेलं आहे. देह नसेल तर मन काही करू शकत नाही. त्या शक्ती केंद्राने काम केलं. त्यानंतर थोडी संवेदनशीलता जागी असेल तर संवेदनशील शक्ती केंद्र जागा होतं आणि मनामध्ये ज्याला आपण म्हणतो की एक न्यून जागा होती. अरे आपण हे काय केलं. त्यानंतर त्याला आपण म्हणूया की त्या प्रकारचे भाव जागृत होतात. व्यक्त स्वरूपात काही जण व्यक्त करतात ते की माझ्या हातनं चूक झाली आणि मी रागाने तुम्हाला बोललो. अशी माणसं ही निर्मळ मनाची असतात, साफ. रागही प्रगट केला आणि नंतर आलेले भाव सुद्धा प्रगट केले. काही जणांचा विचार मनात येतो पण ते व्यक्त करायला मनच ज्याला आपण म्हणूया की परवानगी देत नाही, अनुमती देत नाही. त्याचं कारण मनामध्ये जे क्रोधाचं शक्ती केंद्र जागृत झालंय ते ह्या व्यक्तींच्या मनातनं लवकर शांत होत नाही. आणि एक शक्ती केंद्र मनातलं जेव्हा शांत होत नाही तोपर्यंत दुसऱ्या शक्ती केंद्राचं कार्य सुरू होत नाही. आपण खूप ठिकाणी वाचलं असेल आणि हा प्रयोगही आपण केलाही असेल. खूप वेळेला असं म्हटलं जातं की राग आल्यानंतर 10 आकडे म्हणा. खूप मोठी ज्याला म्हणतो की शास्त्रातला खूप मोठा उपाय आहे. खूप मोठ्या अभ्यासकाने हा उपाय कदाचित काढला असेल. ज्या वेळेला ते क्रोधाचं शक्ती केंद्र जागा झालेलं असतं त्यावेळेला त्याचं प्रतिक्रिया देण्याचं एक ज्याला आपण म्हणतो एक बिंदूपर्यंत त्याचा काळ ठरलेला असतो. तो त्या कार्यकाळात त्याला प्रतिक्रिया देता आली नाही तर ते क्रोधाचं केंद्र शांत होतं आणि मग विचार जागे होतात. म्हणून 1 ते 10 आकडे म्हणजे कदाचित हा काळ जो आहे 1 ते 10 आकडे येण्याचा तेवढा काळ त्या शक्ती केंद्राचं काम सुरू असेल किंवा तो अग्नी प्रज्वलित असेल त्यावेळेला. नंतर तो अग्नी शांत होत असेल. तर इथे मी थोडा वेगळा उपाय सांगेन की 1 ते 10 आकडे म्हणायचंच असेल तर 1 ते 10 आकडे म्हणण्यापेक्षा आपलं नाम घ्यायचं. त्या काळात राग येऊ शकतो पण क्रोध हा वाईट आहे कोणत्याही बाबतीत कधी. तो फक्त रणक्षेत्रात आणि रणांगणातच तो योग्य आहे. कारण तिथे फक्त शत्रूला मारायचं असतं. तिथे दुसरा उद्देश नसतो. आणि ते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सुद्धा सांगितलं की आता तुझं काम मारायचंय. तर त्या क्षणी त्या ठिकाणी तिथे क्रोध आला पाहिजे. बाकीच्या ठिकाणी क्रोध हा खूप वाईट आहे. त्यामुळे तो आल्यानंतर नाम घ्यायचं. त्या शक्ती केंद्राचा कार्यक्रम तो अग्नी आहे. मनामध्ये ही शक्ती केंद्र आहेत, हे प्रत्येक अग्नीची केंद्र आहेत. त्या अग्नी केंद्राचं कार्य शांत झालं. ज्वालामुखीचं असं असतं की ठराविक काळ ज्वालामुखीतनं तो लाव्हारस बाहेर पडतो. त्याचं काम झालं किंवा त्याचं संपला की तो शांत होतो काही काळासाठी. तसं ते अग्निकेंद्र शांत झालं की आपणच विचार करू शकतो. म्हणजे राग व्यक्त करून एखाद्याला दुखावून मग विचार करण्यापेक्षा त्या क्षणी विचार केलेला चांगला. म्हणजे आपल्याला राग आल्या आता इथनं पुढे तुमच्या हे लक्षात राहील की क्रोधाचं शक्ती केंद्र जागृत झालंय. आता त्याला शांत केलं पाहिजे. शांत काय करायचं आणि एक लक्षात घ्या, एक शक्ती केंद्र जागृत असताना दुसरं शक्ती केंद्र जागा होऊ शकत नाही. मनाचं कार्य आहे. मग काय करायचं म्हणून ज्याला आपण म्हणू की बाह्य उपाय. बाह्य उपाय काय तर नाम घ्यायचं. त्यांना आकडे म्हणायचे ते आकडे म्हणू शकतो. किंवा 2 मिनिटं शांत व्हायचं. नुसतं उभं राहायचं.
राग शांत होतो, मन पुढे जातं थोडं. तर मनाच्या या ज्या एक शक्तीची केंद्र आहे, त्या केंद्रातून मनाला प्रचंड, ज्याला आपण म्हणूया की पॉवर, बिल्ट इन पॉवर देवाने दिलेली आहे. आणि ती आपण म्हणूया की खूप वेळा असं म्हणतो आपण की मी मनात आणलं तर मी काहीही करू शकतो, हे आपल्याला माहित असतं. याचं कारण आहे की खरंच तसं असतं. आणि हे फक्त माझ्या बाबतीत नाही, हे जगामध्ये सगळ्यांच्या बाबतीत सत्य आहे की मनात आणलं तर आपण काहीही करू शकतो. तसं त्या मनाच्या शक्तीने, मनाद्वारे आपल्याला उद्देश आपल्याला समजला, जाणीव झाली, ज्ञान झालं. ज्ञान झाल्यानंतर आपल्याला उद्देशांची माहिती झाली. त्या उद्देशांची माहिती झाल्यानंतर आता इच्छा जागृत झाल्या. त्या इच्छांच्या मागे मनाची ही शक्ती ही जोडली गेली पाहिजे. आता तुमच्यापैकी काही जणांनी लॉज ऑफ अट्रॅक्शन याबद्दल कदाचित वाचलं असेल. पाश्चात्य देशांमध्ये हे खूप याचा प्रसार झालेला आहे. द सिक्रेट्स म्हणतात, लॉज ऑफ अट्रॅक्शन. तर ह्याचा तत्व काय? एखादी इच्छा तुमच्या मनामध्ये, तुम्ही शाहरुख खानचा एक सिनेमा पाहिला असेल, ओम शांती ओम. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, किसी भी चीज को शिद्दत से चाहोगे तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने में जुट जाती. हा झाला इच्छाशक्तीचा जोर, इच्छाशक्तीची ताकद. हेच लॉज ऑफ अट्रॅक्शनचं बेस आहे. एखादी इच्छा जागृत झाल्यानंतर, चांगली असेल वाईट असेल, कुकर्म करायचे असेल सत्कर्म करायचे असेल, जागृत झाल्यानंतर ती ती झाली इच्छा. ती इच्छा झाल्यानंतर मग मन त्या, ज्या वेळेला मन त्या कार्याला लागतं, त्या इच्छेच्या मागे लागतं किंवा ती इच्छा मनात धरून बसतं, त्यावेळेला ही गोष्ट सत्य आहे की विश्वातली, ब्रह्मांडातली, अंतरिक्षातली जी शक्ती आहे, त्या शक्तीचं कनेक्शन, ज्याला आपण म्हणूया संधान किंवा अनुसंधान, हे मनाशी आणि आत्म्याशी असतं. देहाशी त्यांचा काही संबंध नसतो. तर मनातल्या या इच्छांची शक्ती त्यांच्यापर्यंत पोचते. कशी? आपण विचार करतो, बोलतो, काया वाचा मन आणि बुद्धी, यातनं आपण जे जे करतो त्या लहरी असतात सर्व, आणि त्या लहरी आपल्या देहातनं बाहेर पडतात आणि त्या आजूबाजूला अंतरिक्षात जातात. त्यातल्या जेवढ्या तीव्र आहेत त्या वरपर्यंत जातात. वरपर्यंत म्हणजे कुठली? त्या शक्तीपर्यंत. बाकीच्या आपल्या, ज्याला आपण म्हणतो की कॅज्युअल थिंकिंग जे आहे, सहज मनात आलेला विचार, त्या विरून जातात. त्या कुठलीही गोष्ट विरून जाते. म्हणून जेव्हा आपण एखादी गोष्ट तीव्रतेने करतो, तीव्र रागामध्ये आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो एखाद्याला, ती सत्य होण्याचा धोका जास्त असतो. आणि म्हणून रागात कुठली गोष्ट करू नये. त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की अत्यंत आनंदाच्या क्षणी सुद्धा कुठलंही वचन दिलं जाऊ नये. त्याचं कारण असतं की सत्य होऊ शकतं, ते सत्य करण्याची इच्छा होऊ शकते. राजा दशरथांनी अत्यंत आनंदाच्या क्षणी कैकेयी मातेला वचन दिलं, की पूर्ण करण्याची वेळ आली. तर इच्छा आपल्या मागे काही शक्ती घेऊन अंतराळात जातात. आता त्यातल्या जेवढ्या तीव्र इच्छा आहेत, आपण खूप वेळेला म्हणतो एखाद्याच्या बाबतीमध्ये की त्याने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलाय. तर ध्यास घेतलाय म्हणजे काय? हे एक्झॅक्ट जे मला म्हणायचं ते ध्यास घेतला पाहिजे एखाद्या गोष्टीचा. ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो,
सतत त्याच गोष्टीचा विचार करतो, त्यावेळेला ती गोष्ट अंतरिक्षातली जी शक्ती आहे त्या शक्तीपर्यंत ती गोष्ट सतत पोचत जाते, सतत पोचत जाते आणि त्या शक्तीकडून त्याला तसा प्रतिसाद दिला जातो. हे वैज्ञानिक आधारावर पण सत्य आहे आणि आध्यात्मिक आधारावर पण हे सत्य आहे. कारण हे सर्व विश्व लहरींवर आहे. आता इतक्या तीव्र इच्छा क्षणाक्षणाला आपण काही ना काही विचार करत असतो, काही ना काही इच्छा येत असतो, पण त्यातल्या काही इच्छा ह्या काही इच्छाच तीव्र असतात. जसं परीक्षा आली की फक्त आपल्याला त्यावेळेला अभ्यासाचाच विचार असायचा. ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना माहित असेल की शेवटचे 8 दिवस, शेवटचे 10 दिवस इतर काही म्हणजे अगदी खाणं पिणं सुद्धा सुचत नाही, एवढं आपण फक्त अभ्यासाचा विचार करतो आणि मग त्या आधारावर जे काही मार्क आपल्याला मिळणार असतील ते मिळतात. पण ही इच्छा त्यावेळेला अत्यंत तीव्र असते. ह्या तीव्र इच्छा ज्या असतात त्या आपल्या इच्छित किंवा इष्ट ज्याला आपण म्हणूया शक्तीपर्यंत पोहोचतात. शक्तीला कनेक्ट होतात. आता आपण हे प्रसारण जे करतो आहोत, मी इथे बसलोय, काही जण नागपूरला आहेत किंवा ज्यांनी हे अरेंजमेंट केलेली आहे ते एके ठिकाणी आहेत. हे सर्व जे चालू आहे ते कनेक्टिव्हिटीने चालू आहे. इथून सिग्नल जात आहेत, तिथे ते त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये ते जात आहेत, तिथनं ते सगळ्यांना प्रसारित केले जातात. ही कनेक्टिव्हिटी आहे. ह्याच्यामध्ये थोडा कुठे ज्या वेळेला ब्रेक येतो किंवा डिस्टर्बन्स येतो त्यावेळेला आपला कॉल असेल तर कॉल तुटतो किंवा हे प्रसारण चालू असेल तर मध्येच खंडित होऊ शकतो. तर ही कनेक्टिव्हिटी काही विशिष्ट गोष्टींमध्ये मुळे जोडली जाते. ती कशासाठी, कशामुळे? इथे मोबाईल आहे, मध्ये टॉवर आहे आणि इकडे ज्याला आपण म्हणूया खर्डे साहेबांचा मोबाईल आहे. मी इकडनं कॉल केला, टॉवरच्या माध्यमातून नागपूरला त्या टॉवरला गेला, तिकडून तो कॉल फडणवीस साहेबांना जोडला गेला. आम्ही ज्याला पण म्हणतो की रिअल टाइम आम्ही बोलतो. रिअल टाइम म्हणजे काय, मी ह्या वेळेला जे बोलतो ते त्याच वेळेला त्याच सेकंदाला त्यांना तिकडे ऐकू जातं. ते जे उत्तर देतात ते मला इथे त्याच सेकंदाला ऐकू येतं. हे सगळं घडतं ते याच्या मागे या 4 ज्याला आपण म्हणतो इक्विपमेंट्स किंवा 4 यंत्रणा आहेत. या यंत्रणा आहेत म्हणून ती कनेक्टिव्हिटी होते. यात कुठेही काही थोडा बिघाड झाला की ती कनेक्टिव्हिटी ब्रेक होती. तसं आपल्या मनातील इच्छा आणि ती शक्ती यांच्यात कनेक्टिव्हिटी केव्हा होईल, जेव्हा त्या इच्छांची तीव्रता तितकी असेल. एक लक्षात घ्या, त्या इच्छा चांगल्या असतील किंवा वाईट असतील, त्याच्याशी त्या शक्तीला काही देणं घेणं नाही. अन्यथा सुरांच्या, देवांच्या किंवा मानवी मनातील सुद्धा फक्त चांगल्या इच्छाच फलद्रूप झाल्या असत्या. असं होत नाही. रावणाची इच्छा पूर्ण झाली, तप झालं, त्याला वरदान मिळालं, त्याने त्याचा उपयोग करून संपूर्ण जगताची आपण म्हणूया पूर्ण वाट लावली किंवा नरका समान बनवलं त्यांनी. मग भगवंतांना अवतार घ्यावा लागला. कंसाचंही झालं, जरासंधाचंही झालं किंवा आताच्या काळातही जे एक हिटलर आहे म्हणा, हे सगळे यांच्या इच्छा ज्या तीव्र इच्छा होत्या त्या फलद्रूप झाल्या. त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी घडत गेल्या. कारण ही इच्छाशक्ती आहे, ही ज्याला आपण म्हणूया ही फक्त इच्छा जाणते. कोणाकडून आल्या, काय इच्छा आल्या. जसं अग्नी आहे, त्या अग्नीमध्ये तुम्ही
काष्ठ म्हणजे ज्याला आपण म्हणूया लाकूड जाळा, एखादा तुमचा मोबाईल टाका किंवा एखादी मूल्यवान वस्तू त्याच्यात टाका, अग्नीला काहीही समजत नाही. त्याचं काम जे आलं ते जाळून भस्म करायचं. तशी ही जी शक्ती आहे अंतरिक्षातली, ती फक्त एवढंच जाणते माझ्यापर्यंत ज्या इच्छा पोहोचल्या त्या इच्छांच्या पूर्ततेसाठी जे आवश्यक आहे ते करायचं. आता ह्या इच्छा इतक्या तीव्र कशा होतील? आपण मगाशी परीक्षेचं उदाहरण घेतलं. एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला पाहिजे. ध्यास लागणं म्हणजे काय? तर मनामध्ये फक्त सतत कायम तोच विचार असला पाहिजे. जेवताना, खाताना, चालताना, बोलताना. चालताना हा थोडा घातक आहे, पण ज्या वेळेला तसं असतं त्यावेळेला खरंच 24 तास त्या गोष्टीचाच विचार असतो. दुसरं काहीही सुचत नाही. तर तो ध्यास लागणं किंवा तेवढी तीव्र इच्छा होणं गरजेचं आहे, तरच त्या शक्तीपर्यंत ती इच्छा पोचून त्या इच्छेची पूर्तता होईल. आता हे होत असताना दोन गोष्टी. एक, हे कसं होईल त्याकडे आपण नंतर बोलूया. पण हे होत असताना कर्मफलाचे जे आपले भोग आहेत त्यांचं काय? मला हा प्रश्न पडला होता. साधा प्रश्न आहे. म्हणजे मी अध्यात्म मार्गावर गेलो. अध्यात्म मार्गावर गेल्यानंतर माझ्या इच्छा तीव्र झाल्या आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न सुरू केले. मग माझ्या बाकीच्या कर्मफलांचं काय? त्याचं उत्तर असं देता येईल की एक तर तुमच्या या तीव्र इच्छेमध्ये तुम्ही, आपण पुन्हा परीक्षेच्या उदाहरणाकडे जाऊ. ज्या वेळेला अभ्यासाचा ध्यास इतका तीव्र असतो की त्या काळामध्ये भूक लागलेली, तहान लागलेली, किंवा आपण कोणाशी काही बोलत असेल, कोणी आपल्याशी बोलून गेलं, किंवा आपल्याला काही त्या काळात लागलं असेल, त्याची सुद्धा तीव्रता त्यावेळेला जाणवत नाही. म्हणजे घडत नाही असं नाही, घडणार, पण त्याचा जो मनाला एक त्रास होणार असतो. मनाला त्रास कधी होतो? जेव्हा मन त्या गोष्टीत गुंततं. आता इथे तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या उद्देशाच्या इच्छा जागृत झालेल्या असल्यामुळे त्या इच्छेच्या पूर्ततेसाठी तुम्ही अभ्यास करत आहात, त्या इच्छेच्या पूर्ततेसाठी तुम्ही प्रयास करत आहात, त्या संबंधीचा सतत विचार करत आहात. त्यामुळे त्या काळात जरी भोग आले ते येतात आणि ते जितक्या सहज येतात तितक्या सहज ते निघून जातात. आता आपल्या इच्छा तीव्र केव्हा असतात? साधं पुन्हा परीक्षेचं उदाहरण घेऊया. आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला चांगले मार्क मिळवायचे. त्या चांगल्या मार्कांमुळे आपल्याला, एक सेकंद, क्षमा करा. तर त्या इच्छा तीव्र केव्हा असतात? जेव्हा आपलं उद्देश आहे ते आपल्या संपूर्ण मनाचा जेव्हा ताबा घेईल,
मला परीक्षेत चांगले मार्क का मिळवायचे, मला पुढे जायचंय, मला ग्रॅज्युएट व्हायचंय, मला डबल ग्रॅज्युएट व्हायचंय, मला डिग्री मिळवायची, आणि त्यानंतर मला जीवनात, संसारात, नोकरीत, धंद्यात काही काम करायचंय आणि चरितार्थ चालवायचं. ह्या अशा प्रकारच्या काही उद्देशांनी ज्यावेळेला पूर्ण मनाचा ताबा घेतला जातो, त्यावेळी त्या अनुषंगाने ज्या इच्छा असतात त्या इच्छा तीव्र असतात. खूप जणांना जे पहिल्या मार्काने किंवा पहिल्या नंबराने मेरिट मध्ये आलेली जे विद्यार्थी आहेत किंवा जे आता हजारो श्रेणीमध्ये सुद्धा असू शकतील, तर त्यांना हे जास्त कळेल की त्या काळामध्ये संपूर्ण आयुष्य तेवढ्या काळाचं हे फक्त ती गोष्टच असते. तर जीवनातल्या, संसारातल्या गोष्टींबाबत ज्याला आपण म्हणूया की हे होऊ शकतं, हे असू शकतं, हे घडू शकतं, कारण तिथे उद्देश समोर दिसत असतो. परीक्षा, मार्क्स, त्यानंतर पदवी आणि त्यानंतर नोकरी, व्यवसाय जे असेल ते, तसा हा उद्देश समोर दिसत असतो. पारमार्थिक मार्गामध्ये तो समोर दिसत नसतो उद्देश, तर तो ज्याला आपण म्हणतो की तर्काने तिथपर्यंत पोहोचायचं असतं. एक तर्क आपण बघितला की माणसाला हा इतका अद्ययावत, इतका ज्याला आपण म्हणू उपयुक्त आणि सर्व प्रकारची यंत्रणेने सज्ज असलेला देह का दिला, हा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ह्या तर्कापर्यंत नक्की जातो की हे कोणीतरी घडवलेलं आहे, हे सामान्य माणसाचं काम नाही किंवा मानवी शक्तीच्या हे पलीकडचं काम. मग तो कोण, मग मी कोण, ह्या सर्व तर्कातनं आपण एका गोष्टीपर्यंत येतो किंवा एका विचारापर्यंत येतो. त्यानंतर त्या तर्काला, त्या विचाराला ज्याला म्हणतो पुष्टी देणारे किंवा बळ देणारे अजून काही विचार ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सद्गुरू, त्यांनी हे सर्व जाणलं, आत्म्याचं आत्म्या पलीकडचं, ब्रह्मांडाचं ब्रह्मांडा पलीकडचं हे सर्व जाणलं. मोठमोठे संत, महात्मे, ऋषी, मुनी यांनी सर्वांनी हे जाणलं, म्हणजे याचा अर्थ या देहातून ते जाणण्याची क्षमता आहे. आता म्हणजे आपल्याला तिथपर्यंत जायचंय, ही इच्छा, या इच्छेला बळकटी देणारे हे विचार. आता ती इच्छा तीव्र कशी होईल? मी जन्म घेतला, मृत्यू घेतला, पुढच्या जन्मात गेलो, जन्म घेतला, मृत्यू घेतला, संपलं. असं म्हणतात शास्त्राप्रमाणे की एकदा मानवी देहात आल्यानंतर पुन्हा सहसा अधोगती होत नाही आणि पुन्हा प्राणी जन्मात मनुष्य जात. आता तेवढीच पाप केली असतील तर शिक्षा म्हणून पुन्हा मानवी प्राणी देहात जाऊन त्यानंतर मग ते भोग भोगून माणूस जन्माकडे किंवा मानवी जन्माकडे आत्मा येतो, हे शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणजे मी आता जन्माला आलो, या जन्मात मी माझ्या ज्ञानाप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे कुठलंही फारसं पापकर्म केलेलं नाही. काही थोडीफार पापकर्म घडली असतील, ते फलरूपात मला मानवी देहात भोगता येईल, मानवी देहात पुढे मिळेल मला. म्हणजे इथनं पुढले सगळं जन्म हे सहसा माझे मानवाचे असतील. म्हणजे मला त्या एकाच रुळावरून अनंत काळपर्यंत चालायचंय. किती काळ त्या रुळावरनं गाडी जाईल? गाडी जाईल म्हणजे काय, तुमचा आत्मा आणि मन हे फिरतं, देह बदलत जातो. आता खूप वेळा मन सुद्धा कसं फिरत जातं, म्हणजे आत्म्याबरोबर मनाचा सहभाग कसा पुढे पुढे प्रत्येक जन्मात जातो, त्याचं एक उदाहरण खूप वेळा आपण अशी
लहान मुलं अशी बघितलेली आहेत ते पाळण्यात असतील जी जन्माला कळायच्या आत असतात, काही खूप शांत असतात की त्यांना भूक लागली असेल, कुठे काही लागलं तरी फार काही ते रडतील अशातला भाग नाही. एवढ्या लहान वयात ही सोशिकता, ही सहनशीलता किंवा हा क्रोध कसा येतो? सरसकट सर्वसामान्यपणे सर्वच मुलं एकाच प्रमाणे वागायला पाहिजेत, पण आपल्याला काही मुलं वेगळी दिसतात की जी फार सोशिक असतात, लहानपणापासून सामान्य असतात, वेगळी नसतात, पण तरी असतात. त्याचं कारण असं आहे की मन हे आत्म्याबरोबर प्रत्येक जन्मात पुढे पुढे जातं. त्यामुळे त्या मनाने ज्या गोष्टी आत्मसात केल्या असतील, ज्या शिकल्या असतील त्या जन्मात आधीच्या, त्या पुढील जन्मात त्या व्यक्तीच्या उपयोगाला येतात किंवा त्याला त्याला आपण म्हणूया की घात करतात. म्हणजे जर मनात असेल, मनाला ते उद्देश कळलं की मला जन्मोजन्म ह्या रुळावरून जायचं नाहीये, हा माझा कितवा जन्म माहित नाही आणि कल्पांतापर्यंत अजून किती जन्म होतील हेही मला माहिती, मग हेच करत राहायचं आणि अजून हे जग आता किती 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 ज्याला आपण म्हणूया की वाईट होत जाईल. आता आपण बघतो की घातकता जगातली जे वाढत चालली ते अजून किती वाढेल, मग ह्यातच मी अजून टिकत राहायचं का? नाही. मला देवानी हा देह दिलाय, त्या देहातून पूर्ततेसाठी पूर्ण सक्षम बनवलंय, सगळी ज्याला म्हणून यंत्रणा दिलेली आहे. फक्त मला काय करायचंय, माझं मन आहे ते तिथे लावायचंय, मनातल्या इच्छा त्या त्या उद्देशासाठी तीव्र करायची. आता हे कसं साधेल? कुठल्याही गोष्टीचा ध्यास आहे सहज लागत नाही. काही जणांच्या ज्याला म्हणून की मन त्यासाठी तयार असतं, काही जणांना त्यासाठी घासून पुसून तयार करावं लागतं. ते कसं कसं होऊ शकतं? त्याला त्या उद्देशापर्यंत किंवा त्या कर्माला प्रवृत्त करण्यापर्यंत हळूहळू न्यावं लागतं. तसं बहुतांशी जणांचं मन हे सहसा या उद्देशाकडे, या तीव्र इच्छेकडे जाण्यासाठी सहसा तयार नाही होणार. मग काय करायचं? त्या मनाला हळू 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 करत तिथपर्यंत न्यायचं. हे कसं शक्य आहे? नाम. नाम ही अशी गोष्ट आहे की ती बसल्या जागी एक तर तुम्ही करता हे तुम्हाला काही काळानंतर कळत नाही. सुरुवातीला ते प्रयासाने मनात रुजवावं लागतं. जसं अगदी अभ्यास न करणारा विद्यार्थी असेल किंवा आळशी विद्यार्थी असेल, त्याला थोडं मारून मुटकून म्हणा किंवा थोडं धाकधपटशा दाखवून तिथपर्यंत न्यावं लागतं. तसं सुरुवातीला ज्याला आपण म्हणूया की जोर जबरदस्ती म्हणा किंवा एक निदान काही क्षण, तर मी याच्यामध्ये एक सल्ला देईन, छोट्यात छोटा काळ ठरवून पुढे जायचं. अगदी अर्धा मिनिट ठरवायचं, पाव मिनिट ठरवायचं, पाव मिनिटात किती नाम होईल तेवढं नाम घ्यायचं, मग हळूहळू तो काळ वाढवत जायचा. अगदी एक क्षण जरी घेतला, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधिला. तुम्ही नाम घेतात तेव्हा काय करतात? तुम्ही त्याच्या दारापाशी जाता, त्याच्या चरणापाशी जाता. त्यामुळे एकदा नाम घेतलं, आपोआप मनाला तिथे जाण्याची ओढ लागेल, हे खात्रीने सांगतो मी. मग एकदा ओढ लागली, हा कालावधी वाढत जाईल. कालावधी वाढत गेला की त्या बाबतीतल्या, त्या संदर्भातल्या जाणीवा जागृत होत जातील. त्या संबंधी आध्यात्मिक किंवा विवेकाच्या, वैचारिक त्या ज्ञानाच्या प्राप्तीची व्यवस्था
भगवंत आणि सद्गुरू करतात. कारण एकदा जाणीव झाली की भूक लागते. जे देहाच्या बाबतीत आहे तेच मनाच्या बाबतीत आणि तेच आत्म्याच्या बाबतीत. तर ती जाणीव जागृत होणं, मी कोण, का आलो, कुठे जायचंय, इथून या तीव्र इच्छेकडे की मला ज्या उद्देशासाठी ईश्वराने पाठवले त्या उद्देशात परत जायचंय. ते उद्देश काय, ईश्वराला माहित, मला माहित नसेल. मग मला त्यासाठी जायचंय. त्यासाठी उपाय काय, मनाची इच्छा शक्ती वाढवणं. त्यासाठी नाम, त्या नामाच्या माध्यमातून हळूहळू हळूहळू हळू मी कालावधी वाढवेन. हळू त्या संबंधीचं ज्ञान, हे ज्ञान बाहेरूनच येईल अशातला भाग नाही. हे ज्ञान आतनं सुद्धा प्रकट होईल. तुम्हाला स्वतःला जाणवेल ते. मग ज्ञान प्राप्ती झाली की पुन्हा त्या इच्छा तीव्र होत जातील आणि त्या इच्छा तीव्र होत गेल्या की त्या उद्देशांच्या पूर्ततेसाठी देह, बुद्धी, मन हे आत्म्याकडे प्रवास करायला सुरुवात करतील. पण हा प्रवास, ही सगळी यंत्रणा घेऊन आत्म्याकडे जायचं आणि आत्म्यातून परमात्म्याकडे. तो मार्ग तिथनच आहे. म्हणून ध्यान करताना किंवा कुठलेही तुम्हाला डोळे मिटल्यानंतर योगयाग करताना आतमध्ये वळायला सांगतात. त्याचं कारण आहे की जे आहे ते आत आहे सगळं. ईश्वरही आत बसलेला आहे. तो शोधायचा आहे फक्त तुम्हाला. तिथपर्यंत पोहोचण्यासाठीची इच्छाशक्ती, जाणीवा, त्यातून ज्ञान आणि त्यातून पुन्हा इच्छाशक्ती प्राप्त होईल. त्या संबंधीची सर्व व्यवस्था तुम्ही एकदा सुरुवात केली, तुम्ही फक्त एक पाऊल टाकलं की पुढची सर्व व्यवस्था सद्गुरू आणि ईश्वर करतील. मी याची खात्री देते तुम्ही. आणि जेव्हा या इच्छा तीव्र होतील त्यावेळेला भोगाची तीव्रता कमी होईल किंवा त्या वेदना तुम्हाला जाणवणार नाही. आपल्याला खूप वेळेला एखादं ऑपरेशन असेल किंवा काही शरीरावर शस्त्रक्रिया करायची असेल त्यावेळेला भूल घातली जाते. काही वेळेला लोकल अनेस्थेशिया दिला जातो किंवा काही वेळेला संपूर्ण शरीराला भूल घातली जाते. भूल घातली जाते म्हणजे काय होतं, वेदना होत असतात. त्याची जाणीव मेंदूपर्यंत आणि मेंदू मार्गे मनापर्यंत होणार नाही याची व्यवस्था शास्त्र करते, विज्ञान करते. एक्झॅक्टली हेच काम जेव्हा आपण नामस्मरणाच्या मार्गातून जातो त्यावेळेला सद्गुरू करतात. तुम्हाला त्या भोगांची, त्या दुःखाची, त्यांच्या तीव्रतेची जाणीव कमी होते. त्यातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला स्वतःलाही जाणवेल, अरे बापरे, या काळातून मी कसा गेलो, कसं काय मी ह्यातनं पार पडलो. त्याचं कारण आहे की त्या काळामध्ये तुमच्या साधनेचं, त्या साधनेच्या मार्फत आलेल्या गुरुकृपेचं पाठबळ तुमच्या पाठीशी होतं. त्यामुळे त्या भोगाच्या काळातून बाहेर पडण्याची शक्ती ही तुम्हाला त्यांनी दिलेली असते. ऍडिशनल पॉवर ज्याला आपण म्हणतो. आपल्या घरामध्ये जेव्हा वीज जाते त्यावेळेला आपण इन्व्हर्टर बसवतो. ही ऍडिशनल पॉवर झाली. ही पॉवर गेल्यानंतर ही पॉवर काम करते. तसं ज्या वेळेला तुम्ही भोगाच्या काळात असता त्यावेळेला तुमच्या सर्व शक्ती ज्या असतात त्या त्या दुःखामध्ये, त्या वेदनेमध्ये दबलेल्या असतात. त्यावेळेला तुम्हाला इन्व्हर्टरचं काम हे तुमची साधना आणि गुरुकृपेची जी शक्ती आहे ती तुम्हाला त्या काळामध्ये साथ करते. आणि म्हणून शेवटी मी असं सर्वांना सांगेन की कुठल्याही मार्गामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम जाणीव, ज्ञान आणि इच्छा या मार्गांनीच गेल्यास कुठल्याही मार्गामध्ये यश मिळतं. मग तो वाईट मार्ग असो, चांगला मार्ग असो, कुठला मार्ग निवडायचा हे आपल्या हातात आहे. कारण आपलं अंतिम उद्देश, मी कुठून आलो, मला कुठे जायचंय, हे साध्य करण्याचं आहे. आणि
म्हणून या 3 गोष्टी किंवा या 3 त्रयी कुठलंही आध्यात्मिक वाचन करताना लक्षात ठेवाव्या. प्रत्येक आध्यात्मिक गोष्टीचा, प्रत्येक वैचारिक गोष्टीचा ही त्रयी हा आधार आहे. आणि मी इथे थांबतो. आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो मी. नमस्कार. वा, एक सेकंड. इथे ऍडजस्ट करावं लागेल. वा, आज तुम्ही एवढ्या दिवाळीच्या याच्यात वेळ काढून आम्हाला, तुमचाही प्रॉब्लेम होता त्याच्यातून तुम्ही हे केलं आणि आज आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. मध्ये असंच आम्ही तुम्हाला मध्ये मध्ये त्रास देत राहू. हो, हा त्रास दोघांना आनंददायक आहे. नाही आनंददायक आहे. हा त्रास नक्कीच आनंददायक. आणि आता 20 नोव्हेंबरला एकदा मुलीचं लग्न झाल्यानंतर मी पूर्ण ह्याच्यासाठी उपलब्ध आहे. आणि एकच फक्त मला सांगायचंय की ऍक्च्युअली मला खरं तर रात्री ताप आला होता, त्यामुळे हे कसं होईल, मी कितपत बसू शकेन, इव्हन घरच्यांनाही शंका होती. मुलगी पण म्हणली की बाबा तुम्ही बसू शकाल का इतका वेळ. पण सुरू करताना जी मला थोडी धास्ती वाटत होती, पण गुरुकृपेची शक्ती म्हणा इतकी तीव्र होती की आता या क्षणी मला जाणवतही नाहीये की मला रात्री ताप होता आणि मी थोडा ज्याला म्हणून की अशक्त होतो. महाराजांच्या याच्यात उल्लेख आहे ना, ती घोंगडी कापत होती, महाराजांना बसायचं होतं कीर्तनाला, तेव्हा त्यांनी घोंगडीला ताप देऊन दिला होता ना, आणि ती घोंगडी कापत होती. मला एकदम ती गोष्ट आठवली. त्यांच्या ते सर्व शक्तिमान आहेत, काही करू शकतात ते, त्यात वाद नाही. फक्त आपली इच्छा चांगलं करण्याची असो, त्याच्या मागे ते नक्कीच उभे असणार. वा, धन्यवाद. आणि आता मी सूत्र रेवतकर साहेबांकडे देतो, त्यांचंही तिथे मीटिंग चालू आहे. चला, सद्गुरुनाथ महाराज की जय. रेवतकर साहेब आहेत का? चला, सद्गुरुनाथ महाराज. नमस्कार.
हा, बंद करा मीटिंग. हा.